नमस्कार. आपला नोटरी आणि नवीन परिपत्रकावरचा मागचा जो व्हिडिओ होता, त्याच्या कमेंट्समध्ये आपल्या अनेकांनी कोणत्या-कोणत्या गोष्टी नोटरी करता येऊ शकतात किंवा कराव्या आणि कोणत्या-कोणत्या गोष्टी नोटरी करू नयेत, या संदर्भात विचारणा केलेली आहे. आणि आपल्या सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने हे माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण नोटरी, नोटरी कायदा, नोटरी नियम याच्या अंतर्गत ज्या कामांना परवानगी आहे, ती कामं नोटरी केली तर त्याच्यात काहीही अडचण नाही. म्हणजे नोटरी ही व्यवस्था एकदम वाईटच आहे किंवा ते करूच नये अशी टोकाची भूमिका माझीही नाहीये. फक्त माझं म्हणणं काय आहे, की व्यवस्थेतलं कोणतंही अंग जे आहे, त्यांनी आपापल्या मर्यादेमध्ये राहून काम करावं. याचं कारण असं, की आपल्याकडे सर्वसामान्य जनता जी आहे, त्यांना कायद्याची माहिती नसते, माहिती करून घ्यायची इच्छा नसते आणि समोरून त्यांना कोणी सांगत नाही. मग सर्वसामान्य जनतेमध्ये जो भोळेपणा आहे, त्याचा फायदा किंवा गैरफायदा बऱ्याच लोकांकडनं घेतला जातो आणि त्याची दुकानदारी चालवली जाते. अगदी साधं उदाहरण सांगायचं झालं तर कोणताही करार एकदा केला, त्या करारावर कोणाचे तरी शिक्के उमटले, आपले अंगठे लावले, फोटो लावले, की तो करार कायदेशीर झाला, असा एक फार मोठा गैरसमज सर्वसामान्य लोकांमध्ये आहे. आणि असे अनेक गैरसमज आहेत. तर हे सगळे गैरसमज दूर करण्याकरता नोटरी कोणत्या गोष्टी केलेल्या चालतात आणि कोणत्या गोष्टी शक्यतोवर करू नयेत, याची माहिती देण्याकरता आपण हा स्वतंत्र छोटासा व्हिडिओ बनवत आहोत. आता नोटरी ही जी व्यवस्था आहे, त्याच्याकरता स्वतंत्र नोटरी कायदा आणि स्वतंत्र नोटरी नियम केलेले आहेत. मला वाटतं एक छोटासा 5-6 पानांचा तो कायदा आहे. आणि तो कायदा जर तुम्ही वाचलात, त्यातल्या तरतुदी जर तुम्ही वाचल्यात, तर 4-5 गोष्टी अशा आहेत, ज्या तुम्ही नोटरी करू शकता आणि त्या नोटरी केल्या तर तसा विशेष काही धोका येत नाही. त्यात पहिला आहे अटेस्टेशन ऑफ एक्झिक्युशन. आता एक्झिक्युशन आणि ॲडमिशन यातला फरक आपण समजून घेऊया. जेव्हा आपण एखाद्या कागदपत्रावर सही करतो, त्याला म्हणतात एक्झिक्युशन. आणि लौकिक अर्थाने किंवा सर्वसामान्य लोक ज्याला रजिस्ट्रेशन असं म्हणतात, त्याला कायद्याने ॲडमिशन असं म्हणतात. म्हणजे आपण सही केली की आपण एखादा करार एक्झिक्यूट केला असं म्हणू शकतो. आणि आपण आपलंच एक्झिक्युशन नोंदणी कार्यालयात मान्य केलं की हो, हा मी करार केलेला आहे, ही माझीच सही आहे, त्याला ॲडमिशन म्हणतात आणि त्याने ती नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होते. मग नोटरी कायद्याअंतर्गत नोटरी लोकांच्या अधिकाराचा विचार करायचा झाला तर तो एक्झिक्युशन पुरता मर्यादित आहे. म्हणजे एखादा करार एखाद्या व्यक्तीने माझ्यासमोर सही केला, एवढं नोटरी सांगू शकतो, तेवढे त्याला अधिकार आहेत. त्याचप्रमाणे एखाद्या तुम्हाला कागदपत्र अटेस्ट करून हवे असतील, तर ते अधिकार नोटरीकडे आहेत. म्हणजे बरेचदा आपल्याला मूळ कागदपत्र आणि त्याची झेरॉक्स किंवा अटेस्टेड कॉपी असं द्यायला लागतं. तर ते तुम्ही नोटरीकडनं अटेस्ट करून घेऊ शकता. ट्रू कॉपी नोटरीला करता येते. ट्रू कॉपीचे शिक्के नोटरी मारून देऊ शकतो. आर्बिट्रेटर म्हणजे लवाद म्हणून काम करायचे अधिकार नोटरीला आहेत. नोटरी लवाद म्हणून काम करू शकतो. त्याचप्रमाणे एखाद्या कागदपत्राचं जर भाषांतर करायचं असेल आणि त्या दोन्ही भाषा जर त्या नोटरीला अवगत असतील, म्हणजे समजा एखादा नोटरी आहे, त्याला इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषा योग्य प्रकारे कळतात, तर तो इंग्लिशचं मराठीमध्ये किंवा मराठीचं इंग्लिशमध्ये भाषांतर करू शकतो. आणि हे भाषांतर मी केलेलं आहे असं तो सर्टिफिकेट किंवा दाखला सुद्धा देऊ शकतो. तसे अधिकार नोटरी कायद्याअंतर्गत नोटरी व्यक्तीला आहेत. त्याचप्रमाणे प्रॉमिसरी नोट असतात, बिल ऑफ एक्सचेंज असतात. हे सर्वसामान्य लोकांना याचा फार संबंध येत नाही, पण व्यवहारी जगामध्ये या गोष्टी अजूनही चालतात. बिल ऑफ एक्सचेंज असेल, प्रॉमिसरी नोट असेल, हुंडी असेल, या संदर्भात विविध कार्य करायचे अधिकार या नोटरी लोकांना आहेत. त्याच्यामध्ये काहीही अडचण नाही. तसंच तुम्हाला एखादं सत्यप्रतिज्ञापत्र म्हणजे ॲफिडेव्हिट कुठे द्यायचं असेल, तर ॲफिडेव्हिट देण्याचा अधिकार किंवा शपथ देण्याचा आणि शपथेवर सत्यप्रतिज्ञापत्र करून देण्याचा अधिकार हा नोटरीला आहे. म्हणजे बरेचदा काय होतं, समजा तुम्ही एखाद्या गावामध्ये आहात, तुमचा दावा एखाद्या परक्या गावात चाललाय. समजा एखादा माणूस मुंबईला राहतो आणि त्याचा दावा चाललेला आहे पुण्यामध्ये, तर दरवेळी त्याला प्रत्यक्ष वैयक्तिक जाणं येणं शक्य नसतं. आणि समजा पुण्याच्या दाव्यामध्ये या मुंबईच्या माणसाचं एखादं सत्यप्रतिज्ञापत्र हवं असेल, तर फक्त ते सत्यप्रतिज्ञापत्र करण्याकरता त्यांनी पुण्याला यायची गरज नसते.
मुंबईच्या न्यायालयामध्ये किंवा मुंबईच्या कुठल्याही नोटरीद्वारे तो हे सत्यप्रतिज्ञापत्र करून घेऊ शकतो आणि ते पोस्टाने म्हणा, कुरिअरने म्हणा किंवा एखाद्या माणसाकरवी ते पुण्याला पाठवू शकतो. नोटरी समोर केलेलं सत्यप्रतिज्ञापत्र हे वैध आहे आणि ते सर्वत्र स्वीकारलं जातं. म्हणजे याचा पुन्हा एकदा जर उजळणी करायची झाली तर अटेस्टेशन, एक्झिक्युशन, ट्रान्सलेशन, ॲफिडेव्हिट, प्रॉमिसरी नोट, हुंडी, बिल ऑफ एक्सचेंज, भाषांतर, ॲफिडेव्हिट ह्या 4-5 महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या करण्याचा अधिकार नोटरीला आहे. त्यामध्ये कोणतीही कायदेशीर अडचण नाही. मग आता प्रश्न असा येतो की जर एक्झिक्युशन सर्टिफाय करायचा अधिकार नोटरीला असेल तर मग नोटरी करार केलेला योग्य का अयोग्य? एखाद्याने मग नोटरी कुलमुखत्यार पत्र केलं तर ते योग्य का अयोग्य? तर याचा योग्यतेचा विचार करताना आपल्याला नुसता नोटरी कायद्याचा स्वतंत्रपणे विचार करून चालत नाही, तर त्याच्याबरोबरच करार कायदा, मालमत्ता हस्तांतरण कायदा, नोंदणी कायदा या सगळ्यांचा एकत्रितपणे विचार करायला लागतो. आता एखादं समजा तुम्हाला कुलमुखत्यार पत्र करायचंय जे फक्त देखभाली करता आहे, त्यामध्ये मालमत्ता हस्तांतरणाचा काही विषय नाहीये, तर ते तुम्ही नोटरी केलं तर चालू शकतं, नोंदणी केलं तर उत्तम, पण नोटरी केलं तरी चालू शकतं. पण एखादा करार तुम्हाला करायचा आहे ज्याचं मूल्य 100 रुपयापेक्षा अधिक आहे किंवा एखादं कुलमुखत्यार पत्र तुम्हाला करायचं आहे ज्यामध्ये मालमत्ता हस्तांतरणाचे अधिकार सुद्धा द्यायचे आहेत, तर आपल्याकडे सध्या अस्तित्वात असलेल्या नोंदणी कायद्यानुसार मालमत्ता हस्तांतरणाचे अधिकार देणारं कुलमुखत्यार पत्र किंवा 100 रुपये मूल्यापेक्षा अधिकचा करार जर आपल्याला कायदेशीर रूप त्याला द्यायचं असेल तर त्याची नोंदणी करणं हे आवश्यकच नाही, तर बंधनकारक आहे. आता नोंदणी म्हणजे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे त्याच्यात 2 टप्पे पूर्ण झाले पाहिजेत, एक्झिक्युशन आणि ॲडमिशन. मग आता नोटरीचे अधिकार कुठपर्यंत मर्यादित आहेत? तर एक्झिक्युशन पर्यंत. म्हणजे एक्झिक्युशन करून तो नोटरी करून जर तुम्ही थांबलात तर तुम्ही 50% प्रक्रिया पूर्ण केली, पण पुढे मुद्रांक शुल्क भरणं, नोंदणी फी भरणं, नोंदणी कार्यालयात जाणं, तिथे ॲडमिशन करणं आणि नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करणं हे जोवर तुम्ही करत नाही तोवर त्या कराराला पूर्णतः कायदेशीर रूप प्राप्त होत नाही. आणि जेव्हा विशेषतः अशा करारांवरनं वाद उद्भवतो तेव्हा बरेचदा जो करार नोंदणीकृत होणं गरजेचं आहे, बंधनकारक आहे, तो करार जर अनोंदणीकृत राहिला तर असा करार पुरावा म्हणून सादर करायला निर्बंध येतात किंवा मर्यादा येतात. म्हणजे एखाद्या करारावरच आधारलेला तुमचा दावा आहे, तो करार नोंदणी करायला हवा होता पण तुम्ही नोंदणी केला नाही, नोटरी वगैरे केला, आणि जेव्हा त्या दाव्यामध्ये पुरावा म्हणून करार सादर करायची वेळ आली आणि तो करारात जर पुरावा म्हणून स्वीकारला गेला नाही किंवा त्याला पुराव्याचा दर्जा मिळाला नाही तर तुमचा तो दावा अयशस्वी होण्याची शक्यता ही खूप मोठ्या प्रमाणावर वाढते. म्हणून सर्वसाधारणतः कोणत्याही मालमत्ता हस्तांतरणाचे करार, कोणतेही कुलमुखत्यार पत्र ज्यामध्ये मालमत्ता हस्तांतरणाचे अधिकार आहेत असे करार फक्त नोटरी करू नका. फक्त नोटरी केलं म्हणजे तो करार पूर्ण झाला, तो कायद्याने वैध झाला असं कृपया समजू नका. खरेदी खत, साठे करार, हक्क सोड पत्र, तुमचा लीज असेल, लीव अँड लायसन असेल, कुलमुखत्यार पत्र ज्यामध्ये मालमत्ता हस्तांतरणाचे अधिकार आहेत, हे सगळे महत्वाचे करार जे आहेत ते नोंदणीकृत असणं हे कायद्याने बंधनकारक आहे. म्हणून ह्या अशा महत्वाच्या गोष्टी जर तुम्हाला करायच्या असतील तर त्या नोंदणीकृत कराराद्वारेच करा किंवा त्याचे करार नोंदणीकृतच करा. केवळ नोटरी करून समाधान मानू नका किंवा नोटरी करून तिथे थांबू नका. परत एकदा आपण याचा गोषवारा घेऊया की नोटरी ही व्यवस्था पूर्णतः चुकीची नाही, पण कायदेशीर चौकटीत त्या नोटरीला जेवढे अधिकार आहेत तेवढ्या पुरतच तुम्ही ते वापरणं अपेक्षित आहे. म्हणजे अटेस्टेशन, एक्झिक्युशन ऑफ ॲडमिशन, आर्बिट्रेटर म्हणून काम करणं, प्रॉमिसरी नोट, हुंडी, बिल ऑफ एक्सचेंज याच्याकरता काम करणं, भाषांतर करणं, ट्रू कॉपी करणं हे अधिकार नोटरीला आहेत, ते तुम्ही वापरा, त्याच्यात काहीही अडचण नाही. पण मालमत्ता हस्तांतरण किंवा मालमत्ता हस्तांतरणाचे अधिकार असलेलं कुलमुखत्यार पत्र हे फक्त नोटरी करून थांबू नका, कारण कायद्यानुसार ह्या दोन्ही प्रकारचे दस्त म्हणजे मालमत्ता हस्तांतरणाचे दस्त
आणि मालमत्ता हस्तांतरणाचे अधिकार देणारं कुलमुखत्यारपत्र या दोन्हीची नोंदणी करणं आपल्याकडे कायद्याने बंधनकारक आहे. आता या संदर्भात थोडीशी माहिती मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर देण्याचा प्रयत्न करीन. म्हणजे नोटरी काय काय करू शकतो याचे नोटरी कायद्यामधले जे 1-2 परिच्छेद आहेत किंवा 1-2 कलमं आहेत, ती मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पाठवीन. आपण त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील असाल तर आपल्याला ते मिळून जाईल. जर आपण सामील नसाल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो. त्याद्वारे तुम्ही त्याच्यात सामील होऊ शकता आणि तुम्हाला सुद्धा ते कागदपत्र प्राप्त होऊ शकतील. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. धन्यवाद.